परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यावरून भाजप आणि शिंदे सेनेमध्येच आता स्पर्धा लागली आहे। अशीच परिस्थिती सध्या मात्र पाहायला मिळते आहे। परप्रांतीय रिक्षा चालक मराठीच्या अभ्यासाला कसे लागलेले आहेत? राजकीय पक्ष मराठी शिकवण्यासाठी आता मैदानात कसे उतरले आहेत? पहा या रिपोर्टमध्ये। परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी मराठीची कार्यशाळा। मराठी शिकवण्यावरून भाजप आणि शिंदे सेनेत स्पर्धा। रिक्षा चालकांच्या परीक्षेसाठी 100 दिवसांचा होमवर्क। परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी बोलणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला। आता या रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी थेट सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपमध्येच स्पर्धा लागली आहे। भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख स्वतः रस्त्यावर उतरून रिक्षा चालकांना ही शासकीय पुस्तिका देत मराठी शिकण्याची विनंती करतायत। तसंच मुंबईतील अल्पसंख्याक पॉकेट्स असणाऱ्या गोवंडी, कुर्ला, जोगेश्वरी, भेंडी बाजारामध्ये भाजप मराठी शिकवण्यासाठी शाळा भरवणार आहे। कम से कम जुजबी मराठी तुम्हाला शिकायला पाहिजे। या ताई बसा, आई बसा, बाबा बसा, काका बसा, इतनी मराठी उनको सीखनी है, बोलनी है। तो 100% हमने उसको कहा कि ये तो हम कर ही सकते। मैं मुंबई शहर के अंदर पांडे जी, शुक्ला जी, गुप्ता जी, अब्दुल रहीम, अब्दुल करीम, अफजल शेख जैसे लोगों को लेकर मैं एक शपथ विधि कार्यक्रम लेता हूं। रंग शारदा में एक भव्य कार्यक्रम लेंगे और हम गवाही देंगे कि हम 100 दिन के अंदर एक सुंदर मराठी सीखेंगे और 6 महीने का टाइम देंगे। तो ऐसी मराठी बोलेंगे कि अगर मराठी बोलने वाला भी बोलेंगे अरे थांब आता, तो आता हिंदी मध्ये बोल। तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेतेही परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यासाठी मैदानात उतरले आहेत। यासाठी शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी पुढाकार घेतलाय। जेवढे ऑटो चालक, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत, सर्वांना एक बेसिक मराठी भाषामध्ये संवाद करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल आणि त्याच आधारावर जो महाराष्ट्रात एक राजकारण करतात मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकच्या मध्ये, आणि मराठी भाषाच्या नावाने जो लोकांना त्रास देतात त्यांचा राजकारण आम्हाला संपवायचे आहे। मात्र याच कार्यक्रमात परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी प्रवासीच मराठी बोलत नसल्याचं सांगून मराठी माणसावरच मराठी न बोलण्याचं खापर फोडलंय। अगर वो प्रयास करते हैं, ये तो 90% ऑटो में कोई मराठी जल्दी बोलता नहीं, पर जो बोलता है तो मैं प्रयास करके उनको मराठी में भी जवाब देती हैं। अगर किसी राजनीति पार्टी का अगर ये विषय है तो पहले ये होना चाहिए कि सिर्फ ऑटो चालक पर ही क्यों, पैसेंजर ऑटो वाले से मराठी बात करता है तो उसको जल्दी आ जाएगी। तर मराठी राजभाषा असल्यानं मराठी शिकावी लागणारच। मराठीच्या कार्यशाळा घेऊन सत्ताधारी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मनसेनं केली आहे। मराठीचे क्लासेस अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी घेतले होते, मराठी लोकांना मराठी शिकवण्याचे अजूनही घेतले जात आहेत। आता सगळेच पक्ष घ्यायला लागलेत, कारण त्यांना माहिती आहे की आता हा जो कायदा आहे आज ना उद्या राबवायचाच आहे। त्यामुळे इतर पक्षही आता घ्यायला लागलेत, कारण त्या श्रेय कोणाला मिळायला पाहिजे हा त्यांचा हेतू आहे। आता श्रेयवादाची लढाई चालू झाली आहे। एकीकडे सरकारनं रिक्षा टॅक्सी संघटनांना दिलेले 100 दिवस हे मराठी शिकण्यासाठी पुरेसे होतील का? 100 दिवसानंतर पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर वाद उफाळून येणार की परप्रांतीय रिक्षा चालक मराठी शिकणार? हे प्रश्न मात्र आहेतच। मात्र परप्रांतीयांना मराठी शिकण्यासाठी स्पर्धा करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष राज्यात एससी बोर्डात नापास झालेल्या 94,000 विद्यार्थ्यांच्या मराठीच्या शिकवणीची जबाबदारी घेणार आहेत का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।